गणपती बाप्पासाठी बनवलेले गव्हाचे खव्याचे मोदक तयार आहेत. मस्त झालेत एकदम. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि एकदा नक्की बनवून बघा. परफेक्ट बनलाय. हा एकदम मोठा बनवलाय ना तिचा? हो, 3 मोठे बनवले आणि हे बाकीचे सगळे छोटे छोटे आणि मोठा, म्हणून आमचं ताट भरलंय. भरपूर झाले. सगुणा बसली. पडू नकोस. गणपती बाप्पाच्या आरतीनंतर गणपती बाप्पाला प्रसाद दाखवायला लागतो ना, त्याच्यासाठी आम्ही आज खव्याचे मोदक बनवतोय. त्याच्यासाठी वेलची घेतले, खवा घेतलाय, पांढरे तीळ घेतलेत, खोबरं घेतलंय, गूळ घेतलाय, खसखस घेतले आणि जायफळ घेतलाय आणि 2-4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय. त्याचा आम्ही आज मोदक बनवून दाखवणार. कढई तापले. आता आपण खोबरं लाल करून घेणार आहोत. आज पावसाने आराम घेतलाय आमच्याकडे. 3 दिवस झाले जाम पाऊस पडत होता. खोबरं चांगला आपला भाजून झालाय बघा. तांबूस कलर आला. आता काढून घ्यायचा आहे तो. आता आपण पांढरे तीळ भाजणार आहोत. खोबरं भाजून झालंय. खोबरं पण कुरकुरीत भाजायचं आहे. ते नंतर त्याचा आपल्याला चुरा बनवायचा आहे ना, म्हणून तीळ जास्त लाल करायचे नाही. त्याच्यामध्येच खसखस भाजून घ्यायची. हे काढून लगेच लाल होते. तूप चांगलं गरम झालंय. त्याच्यामध्ये आपण आता 3 वाटे जे गव्हाचं पीठ घेतलंय ते भाजून घेणार आहोत. लहान आचेवरतीच भाजायचं आपल्याला. त्याचं करपेल. आपल्याला करपवायचं नाहीये पीठ. चांगलं शेकून घ्यायचं आहे ना कमी गॅसवर. आता त्याला तूप सुटेल हळूहळू. आणि तूप आम्ही अजून पण घालायचंय ना, कारण आम्ही साखर नाही घालणार, गूळ घालणार. पौष्टिक लाडू आहेत ना, म्हणून गूळ घालणार. आता जो आपण एक खोबरं मागाशी भाजून घेतलंय बघा, मस्त चुरा होतोय त्याचा. म्हणजे खोबरं मस्त कुरकुरीत भाजलं गेलं व्यवस्थित. आता मी चुरा होतोय त्याचा. होतोय. मस्त खसखस आणि हे मिक्स करून घे. खसखस, तीळ आणि खोबरं. आता ह्याच्यातच पीठ घालणार ना भाजलेलं पण. गव्हाचं पीठ चांगलं लाल झालं आपलं. आता त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी खवा टाकायचा आहे. तुमच्याकडे जर खवा नसेल तर तुम्ही मिल्क पावडर पण टाकू शकता किंवा पनीर पण टाकू शकता. आम्हाला खवा मिळाला म्हणून आम्ही खवा घेतलाय. बारीक कुस्कर करून टाकलाय फक्त. जसं शेकवायचं. जास्त काही त्याला हे नाही करायचं. पनीर पण मस्त बारीक किसून टाकलं तर ते मिळून येतं. वेलची टाकून घ्यायची पिठामध्येच. बराशी जी बारीक केली ती वेलची टाकून घेतली. वेलची गव्हाच्या पिठामध्येच आपण टाकून घेतली. आता जायफळ पण किसून गव्हाच्या पिठामध्येच टाकायचंय. थोडंसंच टाकतो फक्त वास लागायसाठी. वास लागायला मस्त वास येतो जायफळचा. गव्हाचं पीठ चांगलं भाजून घेतलंय खव्यामध्ये. आता ते काढायचंय, काढून घ्यायचंय. आपण गुळाचा पाक करणार आहोत याच्यामध्ये टाकण्यासाठी पिठामध्ये. थोडासा पण पाण्याचा वापर नाही करायचा. सतत हलवत राहायचं का ते गुळ आहे ना तो वितळतो आणि तो गरम गरम वितळलेला गुळ नंतर आपल्याला ह्या मिश्रणावर टाकून द्यायचा आहे. आणि खवा पण आहे त्यामुळे ते लगेचच एकजीव होऊन जाईल. काही गरज नाही कमी गॅस ठेवायचा. थोडा वेळ लागतो पण होतं ते. पाणी टाकलं तर पातळ होईल ते मिश्रण. आणि गूळ चांगला बारीक चिरून घेतलाय आम्ही त्यामुळे ते वितळेल. तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही साखर वापरलीत ना तरी पण चालेल. आम्ही पौष्टिक बनवतोय ना म्हणून आम्ही गूळ घातलाय. आम्ही सगळं पौष्टिक खातो. हे पसरून असं सगळं एकत्र करून आपण खसखस, खोबरं, गव्हाचं पीठ आणि खवा सगळं एकजीव करून घ्यायचंय. मिश्रण जे भाजून घेतलंय ते. आणि थोडंसं रुंद करायचं ते पटकन गार होण्यासाठी. नाही, आता त्याच्यावर आपल्याला गूळ टाकायचा आहे. गूळ आमचा वितळून झालेला आहे मस्त. हा बघा, पाण्याचा थेंब पण आम्ही त्यात टाकला नाहीये. फक्त सावकाश उचलायचं आता आणि त्याच्यावर टाकायचं. तर ते सगळ्या पिठाला चांगलं पीठ लागून येईल. गुळामध्ये त्या मोदक वळायला सोपं जातं. सावकाश टाका. काळजीपूर्वक करायचं काम आहे. हे गरम गरम असताना लगेचच ते टाकायचं आणि लगेचच मिक्स करायचं, नाही तर परत ते कडक होईल.
आणि गरम गरमच लाडू वळायचे. वळशी तर साचा दाखव. हा साचा आणला, याच्यात आम्ही बनवणार लाडू. लाडू मोदक झालं चांगलं मिक्स ना. जरा हाताने मसळून घ्यायचं. थोडं 2 मिनिटांनी गार झालं ना की त्याचे मग मोदक वळायला होईल. चांगलं एकजीव करून घे. पीठ चांगलं मळून घेतलं आम्ही आणि आता त्याचे मोदक काढून घेतोय. मोदक आमचे मस्त होत आहेत. जर तुमचे मोदक वळत नसतील तर तुम्ही थोडा मिक्सरला वाटून आणू शकता, मग तो एकदम मिळण्यास येतो. मस्त बांधतायत ना. मस्त बांधतायत. आता 2 मोठे केले, 3 मोठे झाले, बस झाले. आता लहान लहान करा. 3 वाटी गव्हाच्या पिठाला आम्ही 1.5 वाटी गूळ घेतला आणि 1 वाटी खवा घेतलाय. भरपूर बांधतायत. आमचे ते चांगले बांधतायत. पण तुमचे जर नाही बनले तर थोडंसं त्याच्यामध्ये तुम्ही दुधाचा पण हात घेतलात ना तरी पण चालेल. पण एकदम मस्त आकार आला आणि कलर पण एकदम भारी दिसतोय. बरेच प्रकारचे लोक बनवतात, चॉकलेट फ्लेवर नि हे नि ते. सहज बनतोय ना एकदम. सहज निघतोय मोदक साच्यातून, एकदम भारी. अजून एक करून दाखवू शकतो. साचा असा बंद करायचा. काही आम्ही त्याला दुधाचा हात बीत काही लावत नाही बघा. वरनं मिश्रण चांगलं दाबून भरायचं आतमध्ये. खोलायचं ते. मोदक तयार. सजावट चालले. चित्त्याचं सजावटचं काम करते. हळदीची पानं 2 कापलेत आम्ही आणि त्याच्यावर मोदक ठेवून देते. व्हिडिओ आमचा आवडला तर नक्की लाईक करा आणि असे मोदक एकदा नक्की बनवून बाप्पाला दाखवा आणि सबस्क्राईब करा अजून जर केलं नसेल तर. नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कसले मोदक दाखवले देव बाप्पाला ते. हे आम्ही प्रसादासाठी बनवले. आता हे काय प्रसादापर्यंत राहणार नाही, हे आजच खाऊन संपतील. पण आम्ही ह्यातले बनवू परत. देवबाप्पा 2-4 दिवसात येतातच आहे. एकदम भारी बनलेत मोदक, बघूनच छान वाटतात. एकदम गणपती बाप्पासाठी बनवलेले गव्हाचे खव्याचे मोदक तयार आहेत. मस्त झालेत एकदम. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि एकदा नक्की बनवून बघा. परफेक्ट बनलाय. हा एकदम मोठा बनवलाय ना तिथं. हो, 3 मोठे बनवले आणि हे बाकीचे सगळे छोटे छोटे आणि मोठा म्हणून आमचं ताट भरलंय. भरपूर झाले. रोज आम्ही जे बनवू ना ते थोडंसं तिथे ठेवतो कावळ्याला. तर आज मोदक बनवलेला पण गणपती बाप्पाच्या आधी कावळ्यालाच दिला. येईल तो खायला. आज आमची बोरं घरी आहेत सगळी. सुट्टी आहे. श्रावणी दिदी मोठा मोदक घेऊन गेली. हा गौरव दादा. डील चालले. मोठा हवाय का छोटा हवा. खाणारच तू पण बाबू. या खायला मोदक. झालंय शिल्पा. खुसखुशीत झालेत ना. जास्त गोड नाही, जास्त कडक पण नाही. खाल्ला शीतल. मस्त झालं. मोदक आमचे मस्त खुसखुशीत तयार झालेले. साधे सुधे घरातच पदार्थ वापरलेत आम्ही आणि बनवलाय. गणपती बाप्पासाठी आम्ही गव्हाच्या पिठाचा वापर करून मस्त मोदक बनवलेले आहेत. सगळ्या घरातल्याच वस्तू वापरल्यात, त्याच्यात काही बाहेरचं वापरलेलं नाहीये. एकदम मस्त मोदक तयार झालेले आहेत. नक्की व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल त्यात काय काय वापरलंय आणि किती सोप्या पद्धतीने ते झालेत ते.